येस, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करतोय श्री गणेश चषक 2025च्या ह्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये. नवीन सामना आपल्या समोर प्रेक्षक हो. योगेश इलन आमने ए विरुद्ध जय सावरीदेव किरवली. किरवली संघाची बॅटिंग आहे आणि पहिला चेंडू इथे कुमारचा हा ड्राईव्ह केलाय, लॉफ्ट केला होता हाफ वॉली घेऊन आणि चेंडू कव्हर सुद्धा केला सुंदर पद्धतीने. डाव्या साईडला जात असताना लॉंग ऑन त्या ठिकाणी कव्हर करतोय. दरम्यान बॅट्समनने सुद्धा 2 धावा कव्हर केल्या, एकच धाव कव्हर केली. येस, ओके. विनोद भजागे आणि सोबतीला हेमंत आहे. चांगलं इथे वातावरण तयार झालंय बघा. ऊन आहे परंतु वारा गार सुटला, अनुकूल स्थिती आहे क्रिकेट प्रती. आणि या ठिकाणी पंचांनी हा नोचा इशारा केलाय, आउट ऑफ द क्रीज. डिस्कशन आमचं चाललं होतं श्यामजी पारधी साहेबांच्या त्या अकॅडमी बद्दल आणि त्यांचा सुपुत्र बद्दल क्रिश पारधी बद्दल चाललं होतं. आणि खूप छान खेळतो, भविष्य उज्ज्वल आहे. आणि आणि त्याच कारणाने पूर्णपणे स्वतःला सुद्धा समर्पित केले श्यामजी पारधी साहेबांनी क्रिकेट प्रती, की मुलाला ते घडवतायत. आणि उद्या त्या मुलाचं त्यांच्या नवी मुंबईला ऑप्शन सुद्धा आहे. चांगली गोष्ट आहे, उद्या आपण त्याचं नक्कीच विश्लेषण करू. यावेळेला हा पंपूल चेंडू खाली राहिला शॉर्ट मिड विकेटला, 30 सर्कलमध्येच कव्हर होईपर्यंत एक सिंगल. आणि सिंगलने धावसंख्या पुढे जोडली जाते जय सावरीदेव किरोळीच्या खात्यामध्ये. 3 वर 2 चेंडू 0 बाद. 4 षटकांचा मुकाबला. आमच्या व्यासपीठ आधी पाहुणे आणि चहूबाजूला प्रेक्षक. आज मंगळवार असून सुद्धा प्रेक्षकांची तीच गर्दी आहे जी काल होती बघा. फलंदाजनी स्थान चेंज केला, रिवर्सचा पवित्रा घेतला, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला टाकलं पण तो वाईट घोषित केला गोकुल पाटील सरांनी. लखन ए जी ओ जी लो जी सुनो जी आ गया जी. 1-2 का 4 करने वाला लखन जी पाटील, वेलकम सर. कमिटी मेंबर सुद्धा आहेत आणि आता जबरदस्त फॉर्म मध्ये सुद्धा आहेत, कारण चॅम्पियन झाले ते खासदार चषकाचे. तिथून जी ठिणगी पडली आता त्यांना विझवणं कठीण आहे, कारण लगेच रनरअप सुद्धा राहिले सोनाली पाड्याला. आणि ह्या टोळ्यांमध्ये बघायचं आपल्याला यावेळेला लाऊड अपील केली आहे त्या ठिकाणी. पंचांनी अपील फेटाळली, एक धाव सुद्धा अगदी पळत त्याचं काढ, कारण की लेग बाईज आहे. चेंडू त्या ठिकाणी अपर होता, हाईट फॅक्टर जास्त होतं. धावसंख्या 5 वर. हेमंत खेळतोय आणि विनोद खेळतोय. ते सावरीदेव संघाचा हे सलामीचे 2 फलंदाज. हो, चांगला ड्राईव्ह केलाय, लॉफ्ट केलाय, हाफ वॉली घेतला आणि फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. जसं विराट कोहलीचा फ्लॅश असतो तसं इथे फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फॉर द 4 रन्स. अगेन्स्ट द स्पिन हा फटका सजवला. आउट स्विंग होत असतानाच मस्तपैकी बॅट रोल केली होती बॅट्समनने हेमंतने आणि चौकार इथे प्राप्त केला. यावेळेला पूल केलाय कमरेच्या जवळून. कनेक्शन नीटचं नाही परंतु अगदी गॅप मध्ये पडतो टप्पा. वेगाने क्षेत्ररक्षक वेगाने तितक्याच आला आणि फेकी सुद्धा केली, परंतु दरम्यान 2 धाव कंप्लीट. ऋषी दलवी अगदी पर्पल कॅप होल्डर आमने प्रीमियम लीग मधला, अगदी त्यांनी विकेटचा तडाखा लावला होता. जबरदस्त जयलोष ते झाला होता. आमनेची जत्रा होती मागच्या 2 दिवसापूर्वी. हा चेंडू सोडून दिलाय, डाव्या स्टीला सोडून जातोय आणि बरोबर पंच पाहतायत त्या ठिकाणी. इम्पॅक्ट चेक केलं, चेंडूचं फिनिशिंग चेक केलं आणि विकेट किपर सुद्धा पंचांशी तिथे थोडस नजरेला नजर देत आहेत की स्टंपच्या वरून गेलाय की काय असं सांगतायत. आणि पंच सुद्धा त्यांना अगदी ऍक्शनवारे हावभाव दाखवून सांगतात की हा वाईडच आहे. धावसंख्या 12, 0 बाद. यावेळेला हुक केलाय. आता मात्र चेंडू थांबेल का? चेंडू जातोय लॉंग लेग आणि फाईनच्या मध्ये धडक दिली बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स.
टेबलमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे. जबरदस्त तो उभारी घेतोय आणि घेतलीच पाहिजे. आपल्या परिसरातून एक कोणीतरी रणजी, IPL, इंटरनॅशनलमध्ये गेलाच पाहिजे हे स्वप्न आहे श्याम पारधी साहेबांचं. त्यांचं म्हणणं आहे की माझा मुलगाच गेला पाहिजे गरजेचं नाही, पण मी अकॅडमी कशासाठी केली आहे, इतरांसाठी सुद्धा ती सुवर्ण संधी आहे. त्या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावा, नक्कीच घ्या. काही मोठे प्रवास, लांब लगचा प्रवास करायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाहीये. कारण आम्ही सुद्धा शिवाजी पार्क वगैरे जात असतो, तिकडे अकॅडमीजमध्ये काही तेवढं नाहीये, परंतु तुमचा प्रवासच तुम्हाला थकवून टाकू शकतो. तर तुम्ही अगदी आपल्या आजूबाजूची जी आता जांभूलपडाची अकॅडमी आहे, राम पारधी क्रिकेट अकॅडमी जांभूलपडा, ह्या अकॅडमीमध्येच आपल्या मुलाला तुम्ही प्रवेश घ्या आणि चांगलं कोचिंग द्या. त्यावेळेला बॅट रोल केली होती, स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, चेंडू खूपच बाहेर पंच सांगतायत हा वाईड आहे. धावसंख्या इथे एक गडी बाद नाही आणि अगदी चांगल्या स्थितीमध्ये 17वर आहे. एकच षटक झालंय कारण पहिला चेंडू इथे वाईट आहे. वाईट पण आणि वाईड पण आहे. आणि संघ आहे तो योगेश इलेवन आमने ए, बहुतेक सुरेन दळवी स्पॉन्सर. येस, राखीजी सुरेन दळवी, सुरेन दळवीचा संघ आणि सत्यम दळवीचा भावाभावांचा संघ होता फायनल मध्ये. आणि ती मजा आली. 14 धावा काढल्या होत्या आणि त्या डिफेंड केल्या सत्यम दळवीने सुरेन दळवीच्या अगेन्स्ट. हा, दोन्ही पण संघांचे मालक A1 जोडीच आहेत. ते आम्ही डिस्कस करत होते ते आता 12 खेळाडूबरोबर. हो, यावेळेला टर्न केलाय चेंडूला अगदी छातीच्या जवळून स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. ऋषी दळवीच्या आधीच कव्हर केलं फिल्डरने त्या ठिकाणी. मला वाटतं योगेश की उमेश आहे. येस, उमेशने कव्हर केलं. धावसंख्या इथे पुढे जात असताना 19 वर आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता रिस्क घेतीलच, गरज आहे, गरजेचंच आहे, कारण विकेट्स पुढे 10 आपल्या हातात राखून खेळतोय विनोद आणि हेमंत. आता विनोद स्ट्राईकला आहे, घेतलाय रिस्क, परंतु त्या ठिकाणी हा उडालाय झेल की सोडलाय त्या ठिकाणी. बघा विकेट किपर अक्षरशः स्वतःलाच दोष देतो आणि नॉस्ट्राईकला सुद्धा येते. दोषारोप हो सुरू झालाय. भाग मिल्का भाग, ढूंढो ढूंढो रे साजना. आणि पळता पळता धावता धावता तिथे उत्कंठा शिगेला पोहोचली होती. काय क्लायमॅक्स या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. याच क्रिकेटला म्हणतात दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. बघा, हा फटका खराब होता, चेंडू छान होता, पुलचा प्रयत्न केला होता, वेगाने क्षेत्ररक्षक आला, किती प्रयत्न चांगले केले आणि त्या ठिकाणी फेकी करण्यासाठी दुसरा फिल्डर अवतरला, त्यांनी सुद्धा रुद्ररूप धारण केलं आणि डोक्यावरून फेकलं बॉलरच्या. बॉलर सुद्धा नाराज झाला. नंतर इकडे कव्हरिंग कुमार किडेने करेपर्यंत इथे धावा कव्हर केल्या 3. धावसंख्या 3 पुढे 22 वर. चांगले फटके मारतो क्रिश पारधी मस्तपैकी. सगळे त्याचं आउट स्विंगर पण, बॉलिंग मध्ये पण स्टान्स मस्त आहे. त्याचे कोच पण बघितले, जॉन्टी रुशनी व्हिजिट दिलेली संजय बागरच्या सोबत आणि खूप काय मस्त छान इथे प्रेरणा देतात आपल्या श्याम पारधी. आणि हा फटका सुद्धा प्रेरणादायक असेल की झेल नाही, त्या ठिकाणी पकडत नाही झेल. उमेश आहे त्या ठिकाणी, परंतु इथे हा सहज सोपा झेल निसटला, सोडला, जीवनदान दिलं हेमंतला. हेमंत सुद्धा इथे 6 चेंडूंमध्ये 12 धावा ते खेळतोय, परंतु धावसंख्या इथे आता वेगाने जाईलच. त्याचं कारण की असे जीवनदान जर तुम्ही सहज दिले तर फलंदाज घातक होऊ शकतो. बघा हे रिप्ले अगदी सहज आला होता, पण तो काय प्रयत्न होता, फक्त धावा अडवण्याचा. आणि हाच तो उमेश ज्याने मिकी माऊची भूमिका निभावली होती APL मध्ये. अगदी चांगला हुतकरू खेळाडू आहे. ओव्हर द विकेट हा पुढचा चेंडू. आपली याचा बॅट चिकट इथपर्यंत आवाज आला, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. विरंदला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय जय सावरी देव किरवली संघाला विनोदच्या रूपात. ठरवलं होतं की मला डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका मारायचा आहे. त्याच नादामध्ये त्याला बॅट आवरता आली नाही आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला, त्या ठिकाणी कड लागली बॅटची आणि तो झेल फ्लाय झाला होता. आपण बघितलं विकेटचं पतन झालं, कॉट बिहाइंड. विनोद बाद झाला, माफ करा, हेमंत बाद झाला आणि आता राहुल जोडला जातोय विनोदला. धावसंख्या 24 असताना 1.4 षटकं, 4 षटकांचा मुकाबला इथे सुरू आहे. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. दोन्ही आपण कर्णधार आला असाल,
संघ आला असेल तर आयोजकांना भेटा, संपर्क साधा. तुम्ही आलात ते सांगा आणि तुमच्या सामन्यासाठी टॉससाठी तयार राहा. जय बजरंग लोणाड विरुद्ध शिवशक्ती लोणाड. वाह, काय मॅच आहे. मॅच ऑफ द डे. जय बजरंग लोणाड विरुद्ध शिवशक्ती लोणाड. अगदी एकाच जंगलातील दोन हे शेर. कोण गादीवरती बसेल, सिंहासनावरती एकच बसू शकतो आणि कोण कोणाला पराजित करेल ते नक्कीच पाहायला आवडेल आपल्याला. हा बघूया आपण पुढचा चेंडू. हो, क्लीन बॉल, दांडी गोल. पूर्णपणे त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय आल्या आल्या आणि लगेचच फलंदाज आल्याच पावली परत चाललाय. अगदी निराश मुद्रेने मस्तपैकी धक्के दिले या ठिकाणी सागरने. विकेट टेकर आहे बघा हा. स्विंगिंग होता आणि पूर्णपणे 3 स्टंप दाखवून ऑफस्टिकच्या बाहेर निघाला फलंदाज. तर अशा वेळेला गोलंदाज सुद्धा समोरचा हुशार असतो, त्याने हुशारी दाखवली आणि फुलर लेन टाकून बरोबर एस्टिनचा नेम घेतला आणि रिलीज केला आपल्या शोल्डरमध्ये, आपल्या फिंगरमधून. तो स्विंगिंग डिलिव्हरी क्लीन बॉल झाला. दुसरा धक्का लागला तो जय सावरीदेवला. थोडीशी या ठिकाणी बॅकफुटला गेली. धावसंख्या 23 वर आहे, 2 गडी बाद. दुसऱ्या अँगलनी बघा हा रिप्ले. हो, खूपच आडवे गेले, खूपच क्रॉस बॅटेड आणि क्रॉस अक्रॉस द लाईन म्हणू शकतो आपण. तिन्ही पण स्तंभ जर तुम्ही दाखवाल आणि तो पण तुम्ही अक्षरशः क्रीजच्या बाहेर निघाले, तर अशा वेळेला तुमचे आणि चेंडूचा संपर्क होणं कठीण असतं, कारण गोलंदाज सुद्धा ते त्यांच्या डोळ्यांनी पाहत असतो. या चुका तुम्ही सुधारल्या पाहिजे. त्यासाठी अकॅडमी जॉईन करा, माझं म्हणणं आहे. अकॅडमी जॉईन केली पाहिजे. क्रिकेटचे धडे गिरवा. जर तरुण तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला अजून एक चान्स आहे की 14 वर्ष होईपर्यंत तुम्ही आधी धडे घेतले पाहिजेत. त्यानंतर तुमचा 16 वर्षांनंतर प्रवास मेन क्रिकेटचा सुरू होणार आहे. तर तुम्हाला लेदर क्रिकेटमध्ये जायचं असेल, तुमचं आंतरराष्ट्रीय स्वप्न असेल, या ठिकाणी अपील तर केली होती. चेंडू अक्षरशः खूपच वरून गेला. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि षटक संपल्याचा इशारा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये जय सावरीदेव किरवली संघाची पहिल्या इनिंगमध्ये झाली होती 23. त्यामध्ये हाय हिंदीमधले ते तो शब्द ऐका. आणि हिमतीचं जग आहे. अंगावरती काटा मारतो. योगेश पाटीलचा पण आवाज आला बघा. काय डिस्कशन चाललंय, चर्चेला उधार आलंय पाठीमागे. आणि हा राऊंड द विकेट. पहिला चेंडू तिसऱ्या षटकात दिला आणि चेंडूला फॉलो केलं, सोडलं नाहीये आणि बरोबर फटका दिला तो अक्षरशः स्क्वेअरच्या दिशेने. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने बघा खेळाडू कक्षामध्ये जात असताना हा सुंदर अगदी देखणा चौकार लगावला बॅट्समनने, हेमनने. सुजलचा हा चेंडू होता, पहिला चेंडू. आणि किती स्क्वेअर होता तो. वाईट तर झालाच असता, पण पंच पण अचंबित झाले असतील की
फलंदाजाला सुद्धा दाद दिली पाहिजे की त्यांनी ती जिद्द बाळगली होती की मला कसाही चेंडू होतो तो मारायचाच आहे. त्या चेंडूला फॉलो केलं, चेस केलं आणि बरं ज्या ठिकाणी गॅप होती खेळाडू कक्षाकडे सांगितलं की थांबा, घाबरू नका, मी मैदानामध्ये अजून ठाण मांडून बसलोय. धावसंख्या 27 वर. यावेळेला कमरेच्या जवळ वेगाने चेंडू गेला होता, फ्लाय होऊन रायझिंग होऊन आणि पूलचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे जाऊन फ्लाइंग स्लिप कव्हर करेपर्यंत, फेकी होईपर्यंत एक धाव हेमंतच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात एक ने भर. 28 वर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात जय सावरीदेव किरवली संघाचे. जय बजरंग लोणाड आणि शिवशक्ती लोणाडचे कॅप्टन या येऊन थांबा. अगदी क्लॅश ऑफ टायटन आहे, क्लॅश ऑफ विलेज. एक गाव, दोन संघ एकमेकांच्या समोर आमने सामने. बिग फाईट. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे पुन्हा एकदा आणि गोलंदाज आता सुजल आहे ज्याच्यावरती पहिलाच अटॅक केला होता. विशाल समोर आहे. विशालचा विशालमय फटका लॉफ केलाय दूर गगन की छाव में उड़न खटोला बिगी. हेमंतनी चौकार मारला तो सुद्धा खेळाडू कक्षाकडे आणि आता षटकार मारला विशालने. आल्या आल्या विशालमय तो सुद्धा खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून, म्हणजे दोघे पण सांगतात की आमची जोडी जमेल आणि धावसंख्या आम्ही नक्कीच जोमाने वेगाने पुढे नेऊ, कारण अजून 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले, ह्या पारी मधले. तर कदाचित 50 ते 60च्या आसपास धावसंख्या नेण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण हेमंत खेळते नॉट आउट 17 वर आणि त्याला सुंदर साथ देतोय विशाल षटकार खेचून. आता नुकताच ज्याने 2 चेंडू मध्ये हा षटकार मारला हेमंत 8 चेंडूंना सामोरं गेलाय. 2.3 षटक, 2 गडी बाद. काय तो फ्लो होता बॅटचा, स्विंग ऑफ द बॅट. आता सुद्धा स्विंग ऑफ द बॅट छान पद्धतीने टर्न केला, एक्झिक्युशन सुंदर आहे आणि डिपॉझिट केलंय फाईन आणि लॉंग लेगच्या मध्ये. फिल्डर पोहोचण्याच्या आधी चेंडू सीमा पार, 4 रन. करेक्शन करेक्शन, सिक्सर दिला. येस, दॅट्स इट. येस, बजाव डीजे, ठोको. बड़ा सुंदर दिखता है ये बॅट्समन, बड़ी बड़ी अच्छी बॅटिंग चल रही है. आणि त्या गाड्यामध्ये सुद्धा आलं षटकार. षटकार पाठवला, षटकार आणि अजून एक मारचा प्रयत्न, परंतु इथे सेफ लँड होईल का की झेल सोडलाय तो पण कुमार केने नाही. बापरे, अगदी हा तगडा फिल्डर आहे चांगला. आणि 5-9चा इशारा, बिमरचा इशारा सुद्धा झालाय हा ओव्हर द वेस्ट. आणि त्या दरम्यान पुढची पर्वणी फ्री हिट 2+9 अशा 3 धावा वाढवल्या जात आहेत. धावसंख्या गणेश पाटील आणि आमचे शंकरजी सांगतात 43. आणि ही पर्वणी हात खोलण्याची पूर्णपणे लायसन्स टू मेक द बिग हिट, बिगी सुपर हिट. फटका मारण्याची सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. दबा के मारो, दबा के मारने वाला एक गेंद आपके सामने आ रहा है. बॉलर सुजलचा हा चेंडू आता हा फ्री हिट होता, परंतु त्याला अक्षरशः एनकॅश करू शकले नाही. आणि बघा नॉन स्ट्रायकर सुद्धा नाराज आहे. सुजलचा हा चेंडू किती लूज होता राजा, तू हे काय केलं, तुझ्यामुळे माझी विकेट पडली. आणि जातोय परत रनआउटच्या माध्यमातून डगआउट मध्ये मिस्टर हेमंत बात. मारला तो चेंडूकडेच बघत राहिला तिकडे त्या दिशेने आणि त्यांनी पाठीमागे बघितलं नाही की हेमंत येतोय पळत. आणि ह्या घटना घडत असतात. तुम्ही बघितलं पाहिजे की तुमचा साथीदार आहे, त्याचा स्टान्स काय आहे, त्याला धाव घ्यायची आहे का, मग तुम्ही ती रिस्क घेतली पाहिजे. कारण तो रिस्क एंडला येत होता, जिथे जोखीम आहे त्या एंडला पोहोचत होता, म्हणजे तुम्हाला निघायचं होतं बाहेर, परंतु तसं दिसलं नाही. आणि त्याच कारणाने हेमंत पुढे नाराज झाला, जणू काय त्यांनी विकेटच गमावली, विकेट टाकली, कारण तो पळालाच नाही वाचवण्यासाठी. यावेळेला हुक केलाय, परंतु ती कसर भरून काढतोय लेफ्ट हँड बॅट्समन विशाल, पण तो तितकाच वेगाने फिल्डर आला. काय जबरदस्त त्या ठिकाणी सेव्ह केलंय पारस. वाह, पारस चमकला इथे. अरे पारसला कोण विसरेल, पारस संतोष जोशी, क्या बात आहे यार. पारसने 14 चेंडू मध्ये 56 धावा नॉट आउट ठोकल्या होत्या. हा येस, तेच पुढे बोलणार होतो की पारस पण खेळतोय, अकॅडमी मध्ये आहे. पारस आहे आणि कनिष सुद्धा आहे, विश्वाल केने साहेबांचा पोरगा.
सरपंच साहेबांचा, आणि 2 हिरे सापडले APL मध्ये. काय खेळले मस्तपैकी. पारसने तर अगदी धिंगाणा घातला होता, हल्ला बोल आमण्याच्या आरके क्रीडा नगरीवरती. आणि तिथे संतोष जोशी साहेबांनी सुद्धा वक्तृत्व केलं की काहीतरी सापडलं, आणि 3 मुलं सापडली अशी तिथे की जे चमकले. परंतु पारसने अगदी जबरदस्त मॅरेथॉन इनिंग साकार केली होती. अगदी छोटा पोरा, जसं काय साहेबांचा आमच्या क्रिश आहे तसाच वयाचा हा पारस आहे म्हणायला हरकत नाही. कदाचित क्रिश छोटा असेल अजून. एकाच शाळेमध्ये, क्या बात आहे, बरोबर बोललो म्हणजे याचा अर्थ म्हणजे अंदाजे बोललो पण ते बरोबर लागलं. हो हो, क्या बात आहे. यालाच म्हणतात की ह्या परिसराला बनवायचं आहे, हे स्वप्न आहे आमच्या श्याम पारधी साहेबांचं, म्हणून अकॅडमी तयार केली आहे. आणि नक्कीच मी पण काल परवा चर्चा केली निंबोलीमध्ये सुद्धा ह्या आपल्या अकॅडमीबद्दल, जसं आपण इथे युट्यूबवरती सुद्धा बोलतोय स्क्रीनवरती बघितल्यानंतर, की नक्कीच काही दिवसांमध्येच साहेबांची, आपल्या श्याम पारधी साहेबांची अकॅडमी फुल झाली पाहिजे. जागा राहिली नाही पाहिजे आणि त्यांना जागा वाढवायची वेळ आली पाहिजे. आणि ते करतीलच स्टेप बाय स्टेप, नक्कीच एक एक स्टेपनी पुढे जातील. कारण मुंबईकडच्या अकॅडमीज आणि आउट ऑफ कंट्रीच्या अकॅडमीज त्यांनी बघितलेल्या सुद्धा आहेत आणि त्यांनी ते दाखवल्या सुद्धा मला व्हिडिओज. आणि तसेच त्यांचा तो प्रयत्न आहे. जाऊया आपण मैदानामध्ये. हो, लॉफ केलाय, हा फॉली फेकून दिलाय. हा विशालचा जबरदस्त प्रहार आहे. उडण खटोला, हल्ला बोल, वाघाची धाड, फोडला पहाड, षटकार. देणं घातक सिद्ध होते येते. विजयवरती आक्रमण आक्रमण आक्रमण, 50 धावा कंप्लीट. रिवाचा पवित्रा गरज होती का? यालाच म्हणतात, जसं आम्ही मगाशी श्याम सरांनी डिस्कस केली की आपण कंट्रोल गमावतो, आपण संयम गमावतो. आपल्याकडे स्टॅमिना पाहिजे की आपण संयम कितपर्यंत राखला पाहिजे. पेशन्स, पेशन्स फार महत्वाचे. तुमची आक्रमकता आणि पेशन्स दोन्ही गोष्टी जोडल्या पाहिजेत. जर तुम्हाला सरळ बॅटनी चांगले फटके येतात श्याम सर, तर ही गरज अजिबात नव्हती, तो मोमेंट नव्हता. परंतु तिथे प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये फसले गेले. इथे कॉन्फिडन्स लेवल वाढला, तो विजय गोलंदाजाचा. बघा आता कॉन्फिडन्सनी बरोबर चेंडू टाकला. अगदी फुलर लेनचा होता, लोअर फुल टॉस म्हणतो तो एसटीने सोडून जाणार होता. लाऊड अपील केली. त्या दरम्यान लेग बायचा इशारा परेश महाजन सरांचा. आणि एका धाव्याने धावसंख्या लकी आकड्यावरती 51, 3 गडाच्या मोबदल्यामध्ये टीम सावरीदेव किरवली. हा बघा, अराउंड द लेग हा चेंडू पडला होता आणि त्याला स्विफ्टचा प्रयत्न केला होता, लेग स्विफ्टचा. आणि लेफ्ट हँड बॅट्समन आपला सिनियर विनोद बजागे मैदानामध्ये आलाय. जुना अनुभव आहे विनोदकडे. वापरेल, हा उडवलाय चेंडूला, हवेमध्ये आहे काही काल. ओव्हरपिच चेंडू होता, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट कडून आणि विनोदला थांबावं लागतंय. कारण विनोदलाही माहिती आहे की आपल्याला संधी द्यायची, ती स्ट्राईक द्यायची ती हेमनला. आणि चांगली रणनीती आहे ही. विशालला, माफ करा, विशालला. विशालनेच फटके सजवलेत. धावसंख्या इथे 1 पुढे 52 वर, 3 गडी बाद. नाम में क्या है, कुछ नहीं. कल तो योगी बार बार बोल रहे थे, काम करो ऐसा की नाम म्हणजे आहे. बघा बघा किती छान पद्धतीने टटवला चेंडूला, छान टर्न केला, पण तो तिकडे बघा विकेट नाही, चेंडू मिळत नाहीये. विकेट की फिल्डिंग सजवली होती त्या ठिकाणी फटके चांगले जात आहेत, परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू जातोय. म्हणजे कधी कधी काय असतं की तुमच्या प्रयत्नाला नशीब सुद्धा अगदी नमतं, म्हणजे हरतं. प्रयत्न असेच करायचे असतात. न हरता, न वागता, न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी ती नशीब हरतं. त्याची ती प्रचिती आली बघा. तिथे फटके जातात, फिल्डिंग सजवली तरी सुद्धा तिथे चौकार मिळाला. त्याचं कारण की तुमची अफाट मेहनत इथे फळायला लागली. म्हणून मेहनतीला पर्याय नाहीये जगामध्ये, मेहनत केलीच पाहिजे. धावसंख्या अब तक 56, अगदी वेगाने पुढे गेली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. मगाशीच आपण गणेश वाटतं चर्चा केली की 55 ते 60च्या आसपास, 50 ते 55च्या आसपास धावसंख्या गेली पाहिजे. 50 ते 60 म्हणाला होतो. आणि बरोबर तिथे 56चं टार्गेट इथे अजून सेट नाही झालं. अजून पुढे धावसंख्या धावू शकते. एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट टू गो. हो, तिथे थांबते का, एकने वाढेल का बघायचं आहे. पंच पाहतील त्या ठिकाणी. आणि डायरेक्ट हिट करायची गरज अजिबात नव्हती, अजिबात नव्हती. विनाशकाले विपरीत बुद्धी. एका ठिकाणी 2 लेग बायच्या रूपामध्ये आणि एक ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 2 धावा वाढल्या जातील. धावसंख्या 58 कंप्लीटेड आणि बरोबर 59 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे जय सावरीदेव किरोली संघाने. योगेश इलेव्हन आमने ए संघाच्या पुढे या सामन्यामध्ये एक इनिंग समाप्त. जाऊया आपण दुसऱ्या सामन्याच्या टॉसकडे. जय बजरंग लोणाड आणि शिवशक्ती लोणाडचे कॅप्टन. आमचे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश. अच्छा, या 1 2 का 4 लखन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस.
पण कॅप्टन कुठे आहेत? चला टॉस करूया. टॉस करून घ्या, निर्णय पेंडिंग ठेवा, चालेल या. नाही तर टॉस साठी आहेत. मग काय, जजच्या समोर तुम्ही काहीच करू शकत नाही. टॉस उडवतात आपले लखन पाटील. एका बाजूला शिवशक्ती, दुसऱ्या बाजूला जे बजरंग शक्ती लोणाड. एक दोन संघ टॉस दाखवत आहेत आणि कॉल श्री गणेश दिलेला आहे. सॉरी, श्री गणेशच आलाय. टॉस जिंकलाय. ओके, जय बजरंगनी टॉस जिंकलाय. थोडा वेळ आपण निर्णय कळवा. ओके ओके, नो प्रॉब्लेम. धन्यवाद लखनजी पाटील. आपण जाऊया आता. धावांचा पाठलाग होणार आहे तत्पूर्वी टीजे मास्टरकडे आणि नंतर सूत्र हातात घेतील योगेश पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद डी जे अजय. तुम्ही पाहू शकला या ठिकाणी पाहुण्यांचे या कटआउट्स. विश्वासजी बडी माजी सरपंच, ज्ञानेश्वरजी मागे, उद्योजक सापे, श्यामजी पारदे यांचा तुम्ही कटआउट्स पहिला. जगनजी गायकवाड उद्योजक, मुस्साबाई वेलेकर उद्योजक इताडे, प्रशांत पारदी उद्योजक जांभूलपाडा. आणि मित्रांनो, आज आपण जर पाहिलं तर जांभूलपाडा संघाचा आपण जर विचार केला तर सुरुवातीला किरण स्पोर्ट या नावाने संघा सातत्याने खेळायचा आणि आज कैलासोशी कुमार किरण काशीनाथ पारदी यांची 10वी पुण्यतिथी आहे आणि जरूर त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली. 58 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या जे सौरदेव किरवली संघाने. आणि या सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर आज हेमंत सुद्धा मात्र खूपच छान खेळ सादर केला. 17 धावाचं योगदान दिलं आणि विशालने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक 25 धावा. सलामी जोडी अरविंद उर्फ कुमार, त्याच्या सोबतीला पाहू शकाल संगणक सत्यम दलवी आहे. आणि षटकाला सुरुवात करतोय रायटी विनोद बजागे. आज सागर फुलूरची अनुपस्थिती आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजावरती आज हल्ला पाहिला आपल्याला. परंतु पहिल्या चेंडू कडक शॉट, चेंडू चला लॉंग ऑन होते, मिस्टेक होते आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार.
क्या बात आहे. डीजे अजय या 90 सॉन्ग सध्या मात्र या ठिकाणी सादर करतो आणि खरोखर असे सॉन्ग ऐकायला खूपच बरं वाटत असतं. म्हणतात ना, जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड. आणि इथे मात्र या ठिकाणी कडक शॉट परंतु चुकीचं क्षेत्रशः आपण म्हणू शकतो, कारण क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी झेल पकडण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु त्याच्या थोडंसं अवाकाच्या बाहेर आज झेल होता आणि त्याच अनुषंगानं चेंडू मात्र अगदी लॉंगॉनच्या पलीकडे निघून गेला. चांगली सुरुवात कुमारच्या वतीने पाहत आहोत. पहिल्याच चेंडूवरती चौकार जोडला. एका बाजूला पाहू शकाल साई शेठ बजाज याचा संघ सौरभ किरवली आणि या दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमणे सुरेंजी दळवी याचा संघ आपण पाहतो. या स्वर्गीय योगेश 11 आमने ए. काल तुम्हाला बी संघ पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. चांगली कामगिरी जरूर त्या संघाने सुद्धा केली, परंतु अखेर त्यांचा प्रवास या स्पर्धेतून संपन्न झाला. परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्याला या संघाचा A1 खेळ आज पाहायला मिळेल का, क्वालिटी खेळ पाहायला मिळेल का, कारण आज सुद्धा एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला असूनच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळतील. हा पहिल्या वरती चौथा सामना सध्या आपण अनुभवतोय. विनोद पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटकडे मात्र हा प्रयत्न होता. स्वतःवरती भरपूर निराश आहेत, कारण ज्याप्रमाणे त्याला फटका सजवायचा होता त्याच लेंथवरती चेंडूची हाताळणी सुद्धा झाली होती. इथे मात्र पहा थोडासा मात्र जी नजर होती ती मात्र बाजूला झाली आणि त्या अनुषंगाने फटका एक्झिक्यूट करू शकला नाही. डॉट चेंडू आलाय. चांगला प्रत्युत्तर. पुन्हा 30 लेंथ शेपलून केल्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पाहू शकाल लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या डोक्यावरून चाललाय. फ्लाय होत असताना बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आणि जी नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी APL पाहिली, अर्थात आमने प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार मारणारा खेळाडू अर्थात कुमार ची त्या स्पर्धेमध्ये वर्णी लागली होती. परंतु इथे मात्र पहा पहिल्या चेंडूने चौकार आल्यानंतर लागोपाठ 3 डॉट म्हणजे सास पडतोय, कारण गावच्या प्रीमियर लीग आणि एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणं खूपच अंतर आहे. आणि तसे जर पाहिलं कुमार एक चांगला खेळाडू आहे, त्यात काही नो डाऊट, परंतु कुठेतरी या विनोदच्या अगेन्स्ट थोडीशी त्याची फलंदाजी फिकी आहे असं म्हणू शकतो आपण. इथे मात्र पहा 30 लेन तो काय खेळपट्टीवरती फलंदाज आता आहे की नाही हा प्रश्न मला पडलाय, कारण गोलंदाज चेंडू हाताळतो. इस्त्रीचे पप्पू चेंडूला कलेक्शन करतोय आणि लागोपाठचा चौथा डॉट चेंडू म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती आहे, परंतु 4च धावा आपल्याला 10 फलकामध्ये पाहायला मिळतात. जी सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकाराने केली होती, आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये आणि का तो सिक्सर किंग ठरला APL मध्ये त्याचं उत्तर देत असताना शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. जरूर षटकार आणण्याचे आता मात्र कुठेतरी थोडासा मात्र चुटकीचा श्वास सोडला कुमारानं, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 10 धावा 10 फलकावरती आपण पाहतो आणि येणाऱ्या 18 मध्ये आता 49 धावांची आता मात्र या ठिकाणी अजूनही आवश्यकता आहे. यानंतर तुम्ही पाहू शकाल एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत, म्हणजे एकाच जंगलातील हे 2 वाघ असं आपण म्हणू शकतो. एका बाजूला जय बजरंग लोणार आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल शिवशक्ती लोणार. म्हणजे एका संघानं जरूर बजरंग बलीचा आशीर्वाद घेतला असेल आणि एका संघानं महादेव अर्थात शिवभक्त ते सर्व आहेत, आणि महादेवाचं दर्शन घेऊन जरुरी ते सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरतील. परंतु जिंकेल कोण, जिंकेल लोणारगाव असं आपण जरूर ते मात्र वर्णन करूया, भाकीत करूया. परंतु या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ पुढे वाटचाल करेल आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. 18 चेंडूमध्ये अजून 49 धाबांची आवश्यकता असताना दुसरा षटक गोलंदाज विशाल इथे मात्र टाकण्याचे सज्ज होते. आज विशालनं बॅटिंगमध्ये सर्वांनाच मात्र मंत्रमुग्ध केलं आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीती मात्र कामगिरी करेल. हो अकुंडाचा चेंडू फटका हवेत आहे, मिस्टाबिंग तिथे मात्र पिंट्या आहेत. वॉट कॅच, जबरदस्त झेल आणि समाप्त झालाय सत्यम दलवीचा खेळ. धक्का क्रमांक पहिला लागतो टीम योगेश 11 आमने ए संघाला.
क्या बात आहे. यालाच म्हणतात कर्वे सर परफेक्टली नियोजन. खरोखरच अजयमध्ये सुद्धा आपण भरपूर बदलाव पाहतोय आणि बदल होणं काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र भोरगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अजयने आम्हाला खूपच मंत्रमुग्ध केल्या. स्वीट वाईस तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि अतिशय सुंदर डीजे ऑपरेटिंग त्याची आपण पाहतोय. आणि मी नेहमीच म्हणतोय की पुढे जर जीवनामध्ये जायचं असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा मित्रांनो. मग तो खट्टर असेल किंवा सुखरूप असेल, तर आपण स्वतः जर त्या रस्त्याने चालायला शिकलो तर मात्र सर्व दुनिया आपण ओळखू शकतोय. आणि इथे मात्र पहा, जसा विशाल गोलंदाजीसाठी इथे मात्र पाहाल आपल्याला विकेटची आवश्यकता होती या किरवली संघाला तो विकेट्स प्राप्त केला. सत्यम दलवी पहिल्याच चेंडूवरती खेळत असताना झेलबादच्या स्वरूपात बाजूला नवीन फलंदाज ऋषी भोईर आलाय, जी नुकतीच आपण स्पर्धा पाहिली. ऋषी दलवी, ऋषी भोईर आय थिंक वाकलनचा, मला ऋषी भोईरची आठवण झाली, हरकत नाहीये. अर्धशतकी इनिंग साकारली. लक्षाबाईल ट्रॉफी चषकामध्ये काय सुंदर कामगिरी आहे. हो पॅडल स्वीप, परंतु फटका हवेत जास्त केलाय. पिंटा पुन्हा चेंडूच्या खाली चाललाय, परंतु झेल ड्रॉप. या सीझन मध्ये ऋषी दलवी चांगल्या टच मध्ये आहे आणि अशा प्रमाणे तुम्ही चुका करू शकत नाहीये. एक झेल जरूर पिंट्याने पकडला, परंतु दुसरा झेल मात्र पिंट्याने सोडला. म्हणजे त्यांनी सांगलं की मी एकदाच येईन आणि एकदाच पकडेल, आणि त्याची जागा सुद्धा आता मात्र बदलली गेली. सिंगल धाव कंप्लीट, 11 धावा फलक्यावरती. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे, कारण कुमार आपण जर पाहिलं तर लेफ्ट आर्म आहे आणि राईट हँड मिस्टर ऋषी दलवी. त्याला वेळेला थोडंसं महत्व द्यायचं आहे. किरोली संघ जास्त वेळ आपण दौडू नका. जरूर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, फिल्डिंग मध्ये बदलाव करणं गरजेचं आहे, परंतु एवढाही तुम्ही वेळ घेऊ नका की आयोजकांना त्याचा मात्र त्रास होईल, कारण तुमचा टायमर सुद्धा ऑन आहे. विशाल पुन्हा एकदा, हो थोडासा लवकर फटका पिक केलाय. पहा किती निराश स्वतःच्या या स्ट्रोक वरती, कारण हा 5वा डॉट चेंडू कुमारने खेळला या ठिकाणी. त्याच्याकडे सुद्धा मला त्याला लक्ष द्यावं लागेल. जरूर तुम्ही 2 चांगले स्ट्रोक केले, एक षटकार आला एक चौकार आला, परंतु स्ट्राईक रेट जर पाहिलं तर खूपच लो आहे असं म्हणू शकतोय. कारण तुम्हाला लक्षाचा पाठला करायचा आहे 59, म्हणजे लगभग 15च्या धावमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि इथं मात्र बॅटची कडा, चेंडू वेगळा चालला, अगदी फायनलकडे पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि अखेर चेंडूनं मात्र दर्शन घडवलं. सीमेरेषेचं मिळेल एकूण 4 धावा. पावलांचा वापर केला आणि आय थिंक तिथे मात्र चेंडू अडवू शकला असता, परंतु कुठेतरी हवं तसा प्रयत्न झाला नाही. परंतु 4 धावा मात्र या ठिकाणी महत्वाच्या क्षणी कुमारच्या बाटमधून आपल्याला ज्या धावांची आवश्यकता आहे, ज्या फटक्यांची आवश्यकता आहे, ते धाबा आता मात्र कुठेतरी पाला मिळत आहेत. ते मात्र पाहू शकाल अजून एक चांगल्या चेंडूच्या हाताळली, परंतु बॅटची आय थिंक कडा लागली त्या ठिकाणी आणि चेंडू अगदी त्यांच्या पाठीमागे निघून गेला. शॉर्ट तडमेला फिल्डर तिथे तैनात होते. चांगली स्टॉपिंग पाहिली आपण. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या आता 15-1. पण आता येणाऱ्या 13 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावांची मात्र आवश्यकता आहे. 2 प्रॉपर फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत. कधी कुठल्याही क्षणाला हे दोन्ही फलंदाज या सामन्याला कलाटणी देऊ शकतात आणि दोघांकडे ती क्षमता आहे. एका बाजूला कुमार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋषी. आणि पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा येत असताना मिस्टर हेमंत पाटील जे कुक्षेगावचे युवा उद्योजक आहेत, त्याच्या सोबतीला पाहिलं तर यश जोशी आहेत, त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. हो फटका हवेत केला, मिस टायमिंग आहे, उंची जास्त मिळाली. डीप मध्ये पुन्हा पिंटा चेंडूच्या खाली, आता सोडणार नाहीये कारण हा झेल आहे ऋषी दलवीचा. आणि इथे जर मी चूक केली तर मला आज गावामध्ये बंदी असेल. हे दृश्य डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं आणि आकार हा झेल त्याने संपन्न केला. थोडंसं मात्र पाहिलं तर या ठिकाणी बॅटच्या अगदी वरच्या भागाला हा चेंडू स्पर्श झाला, भरपूर वेळ हवेत राहिला आणि पहा किती सुंदर त्याने ओंजल उघडली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडू कैद केला. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम आमने संघाला.
घेतले एक सोडला हरकत नाहीये, परंतु हा झेल फार महत्वाचा होता. ऋषी दळवीचा हा झेल होता, कारण आज सागर फ्लोरे या सामन्या संघामध्ये इन नाहीये. त्यामुळे आता ऋषीची जबाबदारी द्विगुणित होती, परंतु कुठेतरी त्याच्याकडून मात्र खूप मोठी मिस्टेक पाहिली आपण. परफेक्टली शॉट मात्र जनरेट करू शकणार नाहीये. एलिमिनेशन थोडंसं चुकीचं पाहिलं आपण आणि त्याचमुळे मात्र झेलबाजच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. नवीन फलंदाज पारस जोशी आलाय. मगाचीच कर्वे सरांनी सांगितलं की संतोष जोशी सरांचा सुपुत्र आहे आणि जरूर पारस आपल्या वडिलांकडून चांगले धडे घेत असेल. ज्याप्रमाणे त्यांनी APL मध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली आणि सध्याचे यंगस्टर घडतायत बघ. प्रत्येक संघामध्ये आपण यंगस्टर पाहतोय चांगला परफॉर्मन्स करतायत. धाव फलकावरती धावसंख्येला पाहिलं तर आपण स्थिर पाहू शकतो. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. गोलंदाज रमेश बजागे आता मात्र सुरुवात करतोय. हो, काहीच चेंडूची लेंथ आहे पहा. चेंडूमध्ये वेग नाहीये, परंतु नियंत्रण आहे, टप्पा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिला चेंडू मात्र इथे डॉट पाहिला आपण. तुम्ही पाहिलं असेल ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मेगरात, त्याच्याकडे वेग नव्हता, परंतु अचूक टप्पा होता आणि अनेक भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी मात्र पूर्णपणे शांत केलं आणि त्याच प्रकारची ही लेन पाहिली आपण. विनोद आय थिंक रमेश बजाज यांच्याकडून फुल टॉस गुडघ्यावरती बसून हा फटका जनरेट केलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला होती विनोद बजागे. त्याने पकडला हा झेल आणि अखेर जी शेवटची उम्मीद होती ती सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाली, कारण कुमार बाद झालाय आणि लागला आमने संघाला तिसरा धक्का. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र अगदी मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु कुठेतरी हा फटका आपण जर पाहिला तर थोडंसं हवेच्या विरोधात केला होता आणि त्या अनुषंगाने मिडविकेटला मात्र कुठल्याही प्रमाणात चूक झाली नाहीये. कुमारचा अखेर तो संघर्ष सुरू होता तो मात्र संपन्न झाला. जरूर त्याने 15 धाबा जोडल्या, परंतु त्यासाठी 11 चेंडू त्याने फेस केले. 2 चौकार, एक षटकार इथे मात्र आपण पाहिलं. परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आता मात्र या ठिकाणी 43 धावांची आवश्यकता आहे. किरोलीगावचे उद्योजक समीर शेठ बजागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास करून सौरदेव किरोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद समीर बजागे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. हो, खराब लाईन पाहू शकाल. पंचाचा अगदी नो बॉलचा इशारा, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु एस्टरमध्ये निशाणा साधला नाहीये. 1+1 एकूण 2 धाबा इथे मात्र पूर्ण गेल्या. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी चेंडूची लँडिंग सुद्धा आपण पाहिली आणि पुढील चेंडू आता मात्र फ्री हिट असणार आहे. जरूर या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील आय थिंक पहिल्या फेरीमध्ये जे संघ जिंकलेले आहेत आई गावदेवी वालचीन आणि जय हनुमान चौदरपाडा संघ जर इथे असतील उपस्थित तर प्लीज विनंती करतोय आपण आमच्याशी संपर्क साधा. पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा, म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. एक्स्ट्रा धाव इथे मात्र जरूर पुन्हा एकदा ऍड केली जाईल. जर या चेंडूवरती जर एक्झॅक्टली मोठा फटका जर आला तर मात्र योगेश इलेवन आमने संघ जरूर कमबॅक करू शकतोय आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी 3 गडी बाद 19. फ्रीट ऑफस्टिकचा चेंडू एक्झॅक्टली खेचून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा चाला मिड विकेटला. सिंगल ढबलने आता मात्र इथे काही सिद्ध होऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि या मोठ्या फटक्यासाठी आता मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. जरूर आपण खेळपट्टीवरती पाहिलं तर पारस जोशी आहे, त्याच्या सोबतीला उमेश आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागतील, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, क्रिकेटचा असू द्या किंवा आपला जीवनामध्ये एखादा बिझनेसचा क्षेत्र असू द्या, तुम्हाला मेहनत करावी लागेल. ओ रिवर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन, वॉट अ शॉट. चेंडू झालाय पॉइंटच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. षटकार सह्याने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या एक्झॅक्टली 27. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू शिल्लक. आणि विजयासाठी आपण अजूनही विचार जर केला तर या ठिकाणी 32 धाबांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 32 ची गरज. मॅच अजूनही मात्र ऑन आहे. पुन्हा रिवर्सचा फटका. कनेक्शन चांगला पाहायला मिळतंय परंतु चेंडू लॉंग ऑफला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. झेलबाच्या स्वरूपात उमेश बाद झाला आणि आमने संघाला लागणारा हा चौथा धक्का. थँक्यू डीजे. दुसऱ्यांदा प्रयत्न उमेशने मात्र या ठिकाणी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला परंतु त्याच्यामध्ये तो मात्र अपयशी ठरला. हरकत नाही, प्रयत्न खूपच छान होता. लॉंग ऑफ कडे मात्र जेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला परंतु आता समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय या टीम आमने संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र या ठिकाणी अजूनही 32 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राहुल जोशी इनेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. 7 मध्ये अजूनही 32 धावा जोडायच्या आहेत. हो, राहुलने सुद्धा मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला. पहा इथे फुलटॉस होता त्याच्यावरती तुम्ही जरूर सरळ बॅटने ऑन साईडला मात्र मिड विकेटची मार्शा जरूर टार्गेट करू शकले असते परंतु मग अंपायर्स कॉल आहे. यस, चेंडू बीमर आहे की नाही हे पाहावं लागेल. आमचे तिसरे पंच शानू कुरेशी सर जरूर आमच्या कंट्रोल रूम मध्ये येतील आणि लगेचच त्या ठिकाणी पाहणीशा करतील. अंपायर्स कॉल आहे. 7 मध्ये 32 ची आवश्यकता आहे परंतु सध्या डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. हा लिगल चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी आहे. फुलटॉस होता त्याच्यावरती कुठलाही कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 32 धावा तुम्हाला इथून जोडावा लागतील. कठीण प्रसंग आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी शक्य आहेत. मी पुन्हा अनाऊन्स करतोय गावदेवी वालसिन संघाचा संघनायक आणि जय हनुमान चोदरवाडा संघाचा संघनायक जर इथे उपस्थित असाल तर आपण प्लीज आपल्या आयोजकांशी संपर्क साधा. चला, चौथं षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज या ठिकाणी विनोद लेफ्टी आता मात्र षटकाला सुरुवात करेल. बॅटची कडा आणि चेंडू मात्र चालला वेगाने. अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने रेस सुरू आहे. 2 शत्रू चेंडूचा पाठलाग करतायत आणि अखेर शेवटच्या षटकाला जाऊन चेंडूला विशालनं फेक केला. तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली पूर्ण झाले होते. तेरीचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पाहू शकाल पारस जोशी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि अजून एक धक्का लागेल टीम आमने संघाला. थँक्यू डीजे.
2 धावा जरूर पूर्ण झाल्या. तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. म्हणजे आता समीकरण असेल 5 चेंडूमध्ये 30. म्हणजे राहुलला आता 5 चेंडूमध्ये 5 षटकार इथे जोडावे लागतील. त्यावेळी तुम्ही हा लक्ष्य या ठिकाणी पाठलाग करू शकता. आज जरूर थोडंसं करायचं. येस, लेफ्टी पारसच्या बॅटमधून तो स्ट्रोक पाहिला होता. म्हणजे सिंगलच धाव इथे मात्र जोडली गेली. म्हणजे 31 धावाची आता मात्र आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. राहुलच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज उद्धव आलाय. आज अरुण ची सुद्धा मात्र अनुपस्थिती पाहायला मिळाली आहे. सागरची अनुपस्थिती पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र कुठेतरी त्यांची उणीव भासली या संघाला असं म्हणावं लागेल. आणि त्याचमुळे मात्र संघ आता मात्र पूर्णपणे आपल्याला बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता 4 मध्ये आता 31 जोडायचे आहेत. जर गोलंदाज विनोदने ठरवलं तर मात्र या इथे 31 धाबा सुद्धा होऊ शकतात. पण ती चूक विनोद लेफ्टी करणार नाही, कारण त्याच्याकडे खूपच वर्षाचा अनुभव आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्याचा त्यांनी केला, परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये तो अपयश ठरला. पण त्याचा वाईट इशारा अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली. एकतर्फा खेळ इथे मात्र आपण पाहिलं. आणि या मॅच मध्ये डॉट पर्सेंटेज सुद्धा खूपच पाहिले आपण. खास करून कुमार एक्झॅक्टली 1 षटक पूर्णपणे डॉट तो खेळला गेला. आणि 24 चेंडूमध्ये जर तुम्ही एवढे डॉट जर केले तर मात्र जरूर तुमच्या संघावरती तो दडपण वाढू शकतो. आणि तोच दडपण आता मात्र फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अल्टी पलटी सर्व फटके खेळून इथे मात्र फलंदाजांनी प्रयत्न करून बघितले, परंतु हवा तसा यश मात्र त्यांना आला नाहीये. आणि त्याचमुळे आज सौरदेव किरवली संघ या सामन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वरचढ पाहायला मिळतोय. ऑन साईडला अगदी टर्न केलाय, परंतु चालला चेंडू अगदी जमिनीच्या साह्यानं. पुन्हा पिंट्या तिकडे सज्ज आहेत. आज पिंट्याची चेंडूची चांगली मैत्री जुळली, कारण त्याच्याकडे 3 झेल गेले, 2 पकडले त्याने, खास करून ऋषी दलवीचा झेल. आणि तिथेच मात्र या मार्चला कलाटणी मिळाली. औपचारिक आता मात्र शिल्लक आहे या सामन्यातील. फक्त लिगल चेंडू मात्र इथे विनोदला हाताळायचे आहेत. आणि विजयापासून मात्र या संघाला कोणी आता रोखू शकणार नाहीये. चेंज पेस पहा, अगदी बोटाने अगदी चेंडूवरती फिंगर रोल केलं. रिप्ले मध्ये पाहू शकाल वेगामध्ये थोडासा बदल केला. या सर्व गोष्टी गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे जर चेंडू वळवण्याची जर ताकद असेल तर तुम्ही कुठल्या विकेट्सवरती, मग डांबर विकेट असू द्या, कॉन्क्रीट विकेट असू द्या किंवा मातीची विकेट असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी जरूर त्याला परफॉर्मन्स करू शकता. इथे मात्र पहा थोडासा वेगाने टाकला आणि अखेर हा सामना 28 धावेने जिंकलेला आहे. खूप मोठ्या फरकाने सामना जिंकलाय टीम सावरदेव किरवली संघानं. सो अभिनंदन साई शेठ बजागे, अभिनंदन टीम सावरदेव किरवली. अँड हार्ड लक सुरेंजी दलवी, हार्ड लक योगेश इलेवन आमने ए. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहिली मिळाली, कारण बॅटिंग मध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली 26 धाबाचं योगदान दिलं. आणि या गोलंदाजीमध्ये पाहिलं तर 1 षटकाचा स्पेल हाताळला. फक्त 6 धाबा खर्च केला, गडी बाद केले 2.